माहितीतले वाद दिल्लीमध्ये नको तर राज्यातच सोडवा। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सूचना दिल्याची सूत्रांची माहिती। भाजप शिवसेनेमधलं नाराजी नाट्य अद्याप मिटलं नसल्याची चर्चा। डहाणूमध्ये एकनाथ शिंदेंनी केलेलं वक्तव्य भाजपवर नाही तर उद्धव ठाकरेंवर। उपमुख्यमंत्री कार्यालयाचं स्पष्टीकरण। ठाकरेंचा अहंकार संपवण्यासाठी एकत्र आलोय अशी टीका केल्याचं स्पष्ट। मुंबईतील दिव्यज फाउंडेशनच्या कार्यक्रमात शिंदे आणि फडणवीसांची हजेरी। अंबानी कुटुंबाचाही सहभाग। अमृता फडणवीसांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला दिग्गजांची उपस्थिती। मुंबईत ठाकरेंसोबत युती करण्यास शरद पवारांची राष्ट्रवादी आग्रही। ठाकरेंसोबत गेल्यास मवियाला फायदा। मतविभाजन टाळण्यासाठी ठाकरेंसोबत जाण्यावर चर्चा करूयात। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत एकमुखी निर्णय। अमित ठाकरे आज नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये जाऊन नोटीस स्वीकारणार। अनावरण केलेल्या शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून अमित ठाकरे पोलीस ठाण्यामध्ये जाणार। जळगावमधील एकनाथ खडसेंच्या घरातील चोरी प्रकरणी बिलाल चौधरीला अटक। मुंबई पोलिसांनी आरोपीला उल्हासनगरमधून अटक केल्याची माहिती। ठाण्यात शिंदे सेनेचा अबकी बार 100 पारचा नारा। ठाणे महापालिकेमध्ये 100 नगरसेवक निवडून आणण्याचं टार्गेट। पक्षांतर्गत गटबाजी खपवून घेणार नाही, म्हस्केंचा इशारा। तुम्ही खर्चाची चिंता करू नका, निवडणूक आयोगाला आम्ही हिशोब देऊ। गडचिरोलीमधल्या प्रचार सभेत बावनकुळेंचं विधान। तर निवडणूक आयोग भाजपचा घरगडी आहे का, सुषमा अंधारेंचा सवाल। मुंबईतील मध्य रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक। अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी ठाणे आणि कल्याण दरम्यान मेगा ब्लॉक। मुंबईत 26/11 आणि पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांचा सन्मान। अमृता फडणवीसांच्या नेतृत्वाखाली दिव्यज फाउंडेशनकडून कार्यक्रमाचं आयोजन। शाहरुख खान, रणवीर सिंग, टायगर श्रॉफ आणि इतर सेलिब्रिटींची उपस्थिती।